अनुष्ठानामुळे एखादा घडलेला अनुभव सांगाल का? आता अनुष्ठानाचे अनेक अनुभव त्या ठिकाणी भक्तांना आलेले आहे. म्हणजे या ठिकाणी आता थोड्याच दिवसापूर्वी एक माताजी महिला एक भगिनी या ठिकाणी अनुष्ठानाला आली. आता मला थोडं नाव आठवणं त्यांचं, पण सांगतो मी त्या ठिकाणी की ज्या महिलेचं त्या ठिकाणी लग्न होऊन मला वाटतं काहीतरी 5-10 वर्ष झाले होते आणि संततीचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी होता. ही बाबांची एक आध्यात्मिक विल पॉवर आहे, एक फार मोठी हे आहे आणि अनेक डॉक्टरी उपचार त्या ठिकाणी त्या माझ्या भगिनीनं केले होते आणि तिला संतती प्राप्त होत नव्हती. म्हणून शेवटच्या क्षणाला त्या ठिकाणी तिच्या मनाला फार मोठी उद्विग्नता आली. परंतु कोणीतरी त्या ठिकाणी तिला सांगितलं की असे जनार्दन स्वामींचं त्या ठिकाणी श्री क्षेत्र ओझर या ठिकाणी जनशांतीधाम म्हणून त्या ठिकाणी मोठा मठ आश्रम त्या ठिकाणी बाणेश्वर महादेव मंदिर त्या ठिकाणी आहे आणि अशा ठिकाणी बाबाजींच्या सद्गुरू जनार्दन स्वामींच्या मातोश्री म्हाळसा माता यांच्याही पुण्यतिथीच्या निमित्ताने महिलांसाठी या ठिकाणी या ओझर आश्रममध्ये अनुष्ठान त्या ठिकाणी असतं असं तिला सांगितलं आणि तू त्या ठिकाणी जाऊन बघ आणि अनुष्ठान वगैरे त्या ठिकाणी करून बघ. आणि म्हणून ती भगिनी या ठिकाणी या आश्रमामध्ये आली. म्हाळसा मातेच्या अनुष्ठानामध्ये त्या ठिकाणी बसली. तिनं अनेक प्रकारचे डॉक्टरांचे जे काही रिपोर्ट होते ते सुद्धा ती त्या ठिकाणी श्रद्धेने या ठिकाणी घेऊन आली होती आणि बाबाजींसमोर तिनं त्या ठिकाणी ती म्हटली की बाबाजी माझं असं आहे, एवढ्या दिवसापासून माझं लग्न झालेलं आहे, मला डॉक्टरनी सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी तुला संतती वगैरे होऊ शकत नाही, रिपोर्ट सर्व काही त्या ठिकाणी होते. परंतु बघा बाबा काही त्या ठिकाणी बाबाजी म्हटले मी काही देऊ नाही, महात्माजीने सांगितले या ठिकाणी, परंतु जशी ज्याची भावना त्याप्रमाणे जनार्दन स्वामींचे साक्षात्कार त्या ठिकाणी आहे. म्हणून बाबांनी तिला सांगितलं तू पालखीसमोर फक्त तू काय कर, तुझं त्या ठिकाणी एक संकल्प कर आणि बाबांना जसं त्या ठिकाणी आज हजारो लोक साईबाबांसमोर, स्वामी समर्थांसमोर, गजानन बाबांसमोर आपले त्या ठिकाणी संकल्प त्या ठिकाणी मांडतात किंवा आपले प्रश्न त्या ठिकाणी विचारतात किंवा असं त्या महिलेने त्या ठिकाणी संकल्प केला आणि त्या ठिकाणी ते अनुष्ठान केलं. अनुष्ठान केल्यानंतर बघा तिनं 1.25 लाख नामाचा त्या ठिकाणी गुरुनामाचा जप केला. जप केल्यानंतर घरी गेली. शेवटच्या दिवशी बाबांनी आशीर्वाद प्रसाद त्या ठिकाणी दिल्यानंतर तिने मनामध्ये फक्त श्रद्धा त्या ठिकाणी बाबांच्या चरणावर त्या ठिकाणी ठेवली की बाबा आता तुम्हीच आहे. घरी गेल्यानंतर अनुष्ठानाचे नियम वगैरे आता या ठिकाणी आपली चर्चा झाली की शाकाहार आणि पावित्र्यपणा आणि निर्व्यसन हेच अनुष्ठानाचे फक्त नियम आहे. काय एक शाकाहारी राहायचं आणि निर्व्यसनी राहायचं आणि पवित्रपणा, शरीर पवित्र पाहिजे, त्यावेळी ईश्वराची त्या ठिकाणी अनुभूती माणसाला येऊ शकते. म्हणून ती घरी गेली. घरी गेल्यानंतर बाबांची नित्यनियम विधी त्या ठिकाणी ती वाचायची. रोज पहाटे उठून त्या ठिकाणी दिलेला जो गुरुमंत्र तिला मिळाला होता त्याचा जप करायची आणि त्या ठिकाणी बाबांच्या चरणावर श्रद्धा त्या ठिकाणी तिने ठेवली. ठेवल्यानंतर साक्षात्कार झाला. साक्षात्कार थोड्या दिवसांनी झाल्यानंतर कर्मधर्म संयोगानं बाबांच्या कृपेने तिला कन्यारत्न प्राप्त झालं. त्या ठिकाणी या ठिकाणी घेऊन आली. बाबांनी सांगितलं मी काही केलं नाही, सद्गुरू जनार्दन स्वामींची या ठिकाणी काय आहे त्या ठिकाणी हा त्यांचा साक्षात्कार आहे. हा एक अनुष्ठानाचा त्या ठिकाणी फायदा, त्या ठिकाणी झालेला फायदा म्हणा किंवा साक्षात्कार. त्या अनेकांचे रोगही गेले. मला असं म्हणायचं नाही का अनुष्ठानाने सगळेच रोग जात असेल, तो एक श्रद्धेचा प्रश्न आहे. जसं जनार्दन स्वामींच्या काळामध्ये जातेगावच्या डोंगरावर झालेला जो एक मोठा साक्षात्कार आहे अनुष्ठानाचा, की ज्या अनुष्ठानामुळे रावसाहेब नाभाजी पाटील म्हणून एक आपले ट्रस्टवर राहिलेले जुने त्या ठिकाणी अध्यक्ष होते, ट्रस्टवरचे सदस्य होते, की जे अतिशय भयंकर अशा त्वचारोगाने ग्रस्त होते. फार त्वचारोग त्यांना झालेला होता. अनेक उपचार अनेक डॉक्टर त्या ठिकाणी करून त्यांचे घरचे सुद्धा थकले होते. आणि मग ते कोणीतरी सांगितलं का बाबा जातेगावच्या डोंगरावरती असे महाराज त्या ठिकाणी राहतात, त्यांच्याकडे जाऊन बघा. औषध उपचार तर भरपूर झाले, आपण विज्ञान तर भरपूर त्या ठिकाणी भरपूर हे केलं आहे, पण पोराला त्या ठिकाणी काही त्या ठिकाणी गुण आला नाही. म्हणून त्यांची आई डोंगरावरती त्या ठिकाणी रावसाहेब पाटलांना घेऊन आली. साक्षात्कार झाला. अजून जिवंत आहे, अनेक लोक बघितलेलं आहे. आता वर्ष 64 सालची घटना ही तशी. आणि आल्यानंतर त्या ठिकाणी असंच गुढी पाडव्याचं अनुष्ठान त्या ठिकाणी चालू होतं आणि अनुष्ठान चालू असताना त्या ठिकाणी बाबांनी सांगितलं बाबा का बाबा मी काही देव नाही आहे, पण माझा एक भरोसा त्या भगवंतावर आहे. तुम्ही थांबा, देवाची विनवणी करा, आळवणी करा त्या ठिकाणी आणि बघा. माझ्याकडून तर काही होऊ शकत नाही, परंतु अनुष्ठानाला बसलेल्या लोकांचं त्या ठिकाणी जनार्दन स्वामींनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या हाताचं जे खरकटं पाणी होतं अनुष्ठानातलं, ते पाणी रोज बादलीमध्ये धरलं जायचं आणि धरल्यानंतर त्याला सांगितलं की ह्या व्यक्तीला तुम्ही काय करा, या पाण्याने स्नान त्या ठिकाणी करा. आणि असं 8 दिवस
त्या ठिकाणी अनुष्ठानाच्या पाण्याने स्नान घातल्यानंतर कर्मधर्म संयोगाने त्या ठिकाणी काय झालं, तो बाबांचा साक्षात्कार, महादेवाचा साक्षात्कार त्या ठिकाणी झाला आणि त्यांचा त्वचारोग त्या ठिकाणी दूर झाला. एवढा मोठा साक्षात्कार त्या ठिकाणी हजारो लाखो भाविकांना माहिती आहे आणि सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी झालेला आहे. ही अनुष्ठानाचे त्या ठिकाणी फार मोठे फायदे आणि साक्षात्कार आहे. फार थोर परंपरा या ठिकाणी आहे. ही बाबाजींची परंपरा आहे. अनुष्ठानाचा एक अनुभव या ठिकाणी आम्ही सांगतो. स्वतःचे घरातला विषय असल्यामुळे मी ते स्वतः पाहिलेलं आहे. अनेक उदाहरणं आहेत, परंतु इथं एक उदाहरण मी देतो की आमचे जे दाजी आहेत, मोठे दाजी, त्यांचं नाव आहे बालाजी पंजाल, जे अनेक वर्ष झोप येत नव्हती, अनेक वर्ष ते त्रस्त होते. बघा, ही घटना आहे 2001ची. बघा, 2001मध्ये त्यांना पहिल्यांदा आम्ही बाबाजींकडे नेलं होतं. तर 2001पर्यंत जवळपास 7 वर्ष झाले होते त्यांना झोप न येण्याचा आजार झाला होता आणि डॉक्टरांकडे चेकिंग केल्यानंतर त्यांना असं कळालं की त्यांच्या मेंदूमध्ये गाठ आहे. तर अशा प्रकारे ते एकदम सर्व प्रकारच्या जीवनातल्या आशा त्यांच्या संपल्या होत्या. बरं, म्हणजे ते आता निरस झाले होते. म्हणून त्यांनी अनेक प्रकारची व्यसनही लावून घेतली. बरं का, म्हणजे मांसाहार करणं, दारू पिणं, आता काही दिवस जगायचं असं त्यांना वाटत होतं. आणि एक दिवस आमच्या ताई आणि दाजींचं भांडण झालं. त्यामुळं मला हे सगळं कळालं होतं. त्यावेळी आम्ही मनमाडला सर्व्हिसला होतो, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये पाणेवाडी टर्मिनलमध्ये आम्ही ऑपरेशन ऑफिसर होतो. तर तिथं आम्हाला फोन आला ताईंचा आणि ताई रडत सांगायला लागली की असं असं दाजींचं माझं भांडण झालं. मग दाजींचं सुद्धा माझं फोनवर बोलणं झालं. दाजींनी सांगितलं की तुझ्या ताईला तू घेऊन जा म्हणे घरी, अशा प्रकारचं बोलणं झालं. तर त्याच्यानंतर कारण समजलं आणि आम्ही त्यांना तात्काळ बाबाजींच्या वेरूळ आश्रमात बोलवलं. आम्ही मनमाडहून वेरूळला गेलो. दाजी जालन्याहून वेरूळला आले आणि त्या ठिकाणी बाबाजींच्या कुटियामध्ये 2001मध्ये बाबाजी मौन होते. 9 वर्ष अखंड मौन जे चालू होतं त्यामध्ये मौन व्रतामध्ये होते. मग त्या ठिकाणी बाबाजींनी त्यांना पाहिल्याबरोबर मौनमध्येच बाबाजींनी सांगितलं की यांनी अनुष्ठान करावं. बरं का, बाबाजींनी हात करून दाखवला, माळ जप म्हणजे अनुष्ठानाला यांना बसावं लागेल असं सांगितलं. आता बाबाजींनी सांगितलं म्हणजे ब्रह्मवाक्य. परमपूज्य शांतिगिरी महाराज एक सिद्ध योगी महापुरुष, जसं जनार्दन स्वामी होते तसेच सिद्ध योगी महापुरुष आहेत आणि त्यांचा शब्द म्हणजे ब्रह्मवाक्य आम्ही मानतो. आणि त्यांनी सांगितलं की अनुष्ठान करावं लागेल. मग त्यानुसार दाजी आमचे जे बाहेर आले त्यांना म्हणलं बाबाजींनी सांगितलं तर याच्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही तुम्हाला जीवनामध्ये, तुम्हाला करावंच लागेल. ते म्हणे मी करू शकत नाही, कारण मी मांसाहार करतो, मला अनेक व्यसनं आहेत, मी काही अनुष्ठान करू शकत नाही असं म्हणून ते निघून गेले. बरं का, जालन्याला निघून गेले. ऐकलं नाही त्यांनी. बघा, अनेक दिवस परत तेच चालू राहिलं. 2 महिन्यानंतर त्यांचा मला फोन आला. मला बाबू म्हणत होते त्यावेळेस. तर बाबू म्हणे मला 3 दिवसापूर्वी एक साक्षात्कार झाला. काय साक्षात्कार झाला तर म्हणे माझा जो नियम आहे दररोज पंचमुखी महादेवाचं दर्शन घेतल्याशिवाय मी जेवण करत नाही. तर पंचमुखी महादेवाला मी परवा गेलो. पंचमुखी महादेवाच्या पिंडीवर माझं डोकं ठेवून मी दररोज दर्शन जसं करतो, तर परवा मी दर्शन करताना मला साक्षात शांतिगिरी महाराज त्या पिंडीमध्ये दिसायला लागले. मला वाटलं भ्रम आहे, भास आहे, म्हणून मी ते कोणाला सांगितलं नाही. मग कालसुद्धा मी जेव्हा गेलो तेव्हा पंचमुखी महादेवावर डोकं ठेवल्या मला त्यामध्ये शांतिगिरी महाराजांचं दर्शन घडू लागलं. हा दुसऱ्यांदा झालं आणि आज 3ऱ्यांदा झालं, म्हणून मी तुला फोन लावला. आज 3ऱ्यांदासुद्धा पंचमुखी महादेवाच्या पिंडीमध्ये शांतिगिरी महाराजांचं मला दर्शन होऊ लागलं, शांतिगिरी महाराजच दिसू लागले. हा साक्षात्कार मला होतोय. मी म्हणलं आता भाऊजी तुम्हाला अजून काय पाहिजे म्हणलं. साक्षात पंचमुखी महादेव तुम्हाला सांगतायत की तू शांतिगिरी महाराजांकडे जा, अनुष्ठान कर, याच्या पलीकडे कोण सांगणार म्हणलं. आता आमचं जर तुम्ही ऐकलं नाही, पण आता साक्षात भगवान भोलेनाथ तुम्हाला सांगतायत की तुम्ही अनुष्ठान करा. तेव्हा ते अनुष्ठानाला तयार झाले आणि एकाच वर्षामध्ये 4 अनुष्ठानं त्यांनी केली. बरं का, गुढीपाडवा, नागपंचमी, पुण्यस्मरण असे 4 अनुष्ठान एका वर्षात केले आणि पूर्णपणे क्लिअर झाले. बरं का, त्यांचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आले आणि
त्यांना जे अनुभव त्याच्या एका वर्षात आले ते दिव्य अनुभव आहेत. जनार्दन स्वामींनी सुद्धा त्यांना दर्शन दिलं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्या वर्षापासून आजपर्यंत जवळपास 22 वर्ष झाले त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नाही आणि पूर्ण ठणठणीत आहेत. आजही वयाचं मला वाटतं 65 ओलांडली आता त्यांनी, पण कोणत्याही प्रकारचा आजार त्यांना नाही आहे. तर ही साक्षात्कार अनुष्ठानाचा प्रताप आहे.